टार्गेट या ठिकाणी सेट केलं जात आहे. अगदी स्कोरर कडे लक्ष होता. पहिलाच बॉल अमोल दरेकरनं इनसाइड आउट द कव्हर. 4 धावसंख्येसाठी येतोय पहिल्याच बॉल मध्ये चौकार. तेजस राणे तुशी घेण्यासाठी आपण या. तेजस राणे पहिलाच बॉल ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहता इनफिल्डच्या वरून इनसाइड आउट द कव्हर. एक्स्ट्रा कव्हरला फटका होता. सीमापार चौकार. 4 न अकाउंट ओपन केलंय वैयक्तिक आणि सांघिक. समीर शिंदे बॉलिंग मार्क वरती आहेत. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय अमोल दरेकरचा ट्रेडमार्क शॉट डीप कव्हर पॉइंटला. चौकारानंतर येतोय हा भव्य षटकार. कमॉन मिळाली आहे खरं तर श्रीराम वॉरियर्स 11 उजलोली संघाला. सोमजा 11 गुंडगे फिल्डिंग करते टॉस जिंकल्यानंतर. 3 बॉल मध्ये 11. कालच्या दिवसामध्ये 70-75 पर्यंत धावफलक जात होता. आता आज 60 या धावसंख्येच्या आतमध्ये दोनही मॅचेस आपण पाहिल्यात. मॅच नंबर 3 आजच्या दिवसातील आपल्या समोर लीग स्टेज मधील 10वा क्रमांकाचा सामना आहे. निर्धाव चेंडू आलाय. 4 बॉल मध्ये धावसंख्या येते 11. धीम्या गतीचा बॉल पिक केलेला इन. रिव्हर्सचा थेंब. दुसरा षटकार येतोय अमोल दरेकरच्या बॅट मधून. हा रोमहर्षक आकाशाला वेध घेणारा उत्तुंग असा षटकार. मैदानाच्या आतमध्ये रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. 2 षटकार रिव्हर्स अटेम्प्ट त्याच रिजन मध्ये. जबरदस्त बॅटिंग. ऑन साइडला मारण्याचा प्रयत्न फ्लिक करण्याचा प्रयत्न. लावडल्या अपील उत्साह जास्त होता विश्वास कमी. पंच सांगतायत लेग स्टिक मिस करत जातोय बॉल. अखेर पहिलं षटक संपलंय. एका षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचली ती 17च्या घरामध्ये. बिनबाद 17. पहिलं षटक संपलंय. ड्राईव्ह केलाय. फटका चांगला गॅप मधून. एक्स्ट्रा कव्हर मध्ये सार्थक येतोय वेगानं. रन मिळते ती 1-1च्या मदतीनं. धावसंख्या आहे ती 18 या अंकावर. दुसरं षटक
P2चं मैदानाच्या आतमध्ये रोशन मोरे काही किमया केल्या कालच्या दिवसामध्ये बोटातील जादू, परंतु त्याच्या विरोधात अमोल दरेकरचा इम्प्रोवायझिंग स्ट्रोक डीप फाईन लेग मध्ये बॉल चाललाय सीमा पार. अंपायर सांगतायत हा येतोय चौकार. आता मैदानाच्या आतमध्ये आदित्य आलाय. याच मैदानावरती सातत्यानं सराव रांगल्यात आला. याच मैदानावरती आता इन मध्ये आपल्याच मैदानात इन मध्ये डाऊन द ग्राउंड केलाय. फटका चांगला आहे. वेगवान स्ट्रोक लॉंग ऑन मध्ये लॉंग ऑफ मध्ये सार्थकनं चांगली फिल्डिंग केली आहे. रन मिळते या बॉलवरती देखील. एकच्या मदतीनं धावसंख्या येते 24 या आकड्यावर. पहिल्या षटकात सुरुवात फार अप्रतिम झाली. धावा आल्या होत्या टोटल 17 आणि त्यानंतर रोशन मोरे यांनी आपल्या बोटातील जादूनं पुन्हा थांबवलंय. कालच्या दिवसामधील सर्वात यशस्वी गोलंदाज रोशन मोरे आणि आज एक चांगला कमबॅकिंग बॉल हाताळतात मैदानाच्या आतमध्ये. इथे देखील रन मिळते. एकापेक्षा जास्त काही मिळणार नाहीये. धावसंख्या 2 षटकांमध्ये जाऊन पोहोचल्यात त्या 25च्या घरामध्ये. एक गडी बाद. धावसंख्या येते 25. पहिल्या षटकात 17 त्यानंतर दुसऱ्या षटकात आल्या त्या फक्त आणि फक्त 8. एक फलंदाज ब्रेक थ्रू मिळवून दिला रोशन मोरे यांनी. 2 षटकात धावसंख्या येते 12.50च्या इकॉनॉमीनं 25 या आकड्यावरती. या ऐकूयात तोपर्यंत सुंदर सुमधुर संगीत. सार्थक आलाय. पलसझरीचा खेळाडू आणि ऑन स्ट्राईक देखील पलसझरीचा प्रामुख्याचा अस्त्र अर्थातच अमोल दरेकर. बिग बॅटल स्विच हिट करण्याचा प्रयत्न. विकेट किपर चकलाय. शॉर्ट फाईन लेग मध्ये चांगली फिल्डिंग. वेल स्टॉप बाय द फिल्डर. चांगली फिल्डिंग केली आहे. 25 धाब्यांवरती धावफलक स्थिर राहील. आज आदित्य आपण पाहतोय वातावरणामध्ये देखील थोडा बदल. 25 रन्स ऑन स्कोर कार्ड. बॅकफुटला जात हाफ ट्रॅकर ओळखले लाईन. बिरकावून दिलाय बॉल. लॉंग लेग सीमा पार. एक टप्पा गाठत बॉल सीमा पार. 4 धावसंख्येसाठी अमोल दरेकरच्या बॅटमधून आणखी एक दर्जेदार चौका.
15 बॉलचा सामना केला या 18 बॉलमध्ये आणि धावा जमवल्या त्या टोटल 36 आणि धावसंख्या आहे ती संघाची 39. काय बॅटिंग करते, तुफान बॅटिंग. आज ड्रेसिंग रूम मधूनच कदाचित सेट होऊन गेलाय फलंदाज अमोल दरेकर मैदानाच्या आतमध्ये. दोन खरं तर आयोजक करते मैदानाच्या आतमध्ये, एकीकडे समीर शिंदे आणि एकीकडे अमोल दरेकर आणि रोशनजी मोरे. चान्स क्रिएट झालाय, फटका फसला होता, मिस टायमिंग स्ट्रोक. स्वतः गोलंदाज धावतायत बॉल मागे, एकच धाव मिळते. हाफ चान्स होता, फुल चान्स मध्ये कन्वर्ट करणं गरजेचं आहे. रोशन मोरे दुसऱ्या षटक घेऊन आलेत मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या आहे ती 40. कालच्या दिवसामध्ये कोण विसरेली गोलंदाजी. 40 धावा आहेत. चला थोडं फास्ट केला प्लीज. अजूनही 5 सामने आपल्याला कव्हर करायचे, त्या गोष्टींकडे आपण लक्ष द्या. टप्प्याचा बॉल, स्विचिटचा फटका. टोटल स्विचिट नंबर 4 सक्सेस होतीये. बॉल निघून गेलाय. 6 धावसंख्येसाठी रोमार्स षटकार. आणि तो गमावलाच नाहीये. पाठवल्या बॉल लांबच लांब. आदित्यच्या बॅट मधून हा पॉवर जनरेट स्ट्रोक षटकार. बॉल सीमा पार गेलाय 6 धावसंख्येसाठी. आदित्य देखील कमीपणा घेत नाहीये. इरादे नेक बॉल सीमा पार षटकार. घातक हल्ले चढवलेत. ज्या गोलंदाजावरती, ज्या गोलंदाजांना काल फलंदाजांना नाचवलं, या बॉलवरती तर विकेट आली तर 1000 रुपयांचा कॅश प्राइज होतं खरं तर क्लीन बॉलच्या स्वरूपात. परंतु डीप फाईन लेग मध्ये बॉल निघून गेलाय. अंतिम क्षणी फुटबॉल एफर्ट्स. रनआउटची संधी. रिव्ह्यू घेतलाय रनआउटसाठी. दुसरीचा प्रयत्न होता, आता मात्र चेक केला जाईल. फिल्डिंग चांगली केली आहे, एक तर कंप्लीट झाली आहे. दुसरीच्या प्रयत्नात डिसिजन पेंडिंग चेक केले जात आहे थर्ड अंपायरच्या भूमिकेमध्ये. शुभम कदम सर चेकिंग करतायत. यस, बॅटर इज आउट. बॅट पॉपिंग क्रीज मध्ये ठेवू शकलेला नाहीये. बॅटचा स्पर्श झालाच नव्हता, त्याच कारणास्तव इथून मात्र फलंदाज आदित्य होतोय बाद. 2 षटकारानंतर
4 बॉलमध्ये 14चं योगदान देत बाद होतोय आदित्य. 15चं योगदान माफ करा 5 बॉलमध्ये. 60 धावा आहेत धावफलकावरती 4 षटकांमध्ये. आता उर्वरित एका षटकाचा खेळ बाकी आहे. संकेत आलाय नवीन फलंदाज. बॅटिंग लाईनअप तगडा आहे खरं तर श्रीराम वॉरियर्स 11 उजलोली संघाचा. संकेत कडे देखील एक मोठी क्षमता आहे. पहिल्या मॅचचा हिरो संकेत. फार जबरदस्त बॅटिंग. 60 धावा आहेत 4 षटकांमध्ये. ओव्हर नंबर 5 साईराज हा देखील पलझरीचा खेळाडू. स्ट्राईक एंड वरती अमोल दरेकर. काय खेळला या मॅच मध्ये. पहिला अर्धशतकीय खेळी या स्पर्धेमध्ये पाहायला मिळेल का यावरती आता लक्ष आहे. 43 वरती खेळतोय वैयक्तिक अमोल दरेकर. साईराजचा पहिलाच बॉल. साईराजचा पहिलाच बॉल. अक्रॉस बॅट मारण्याचा प्रयत्न, फ्लिक करण्याचा प्रयत्न. दिशा खराब आहे. पंच सांगतायत एक्स्ट्राची धाव. 61 धावा धावफलकावर. या मॅच मध्ये आता धावा झाल्यात. मागील दोनही मॅचचा विचार करत असताना 60+ धावा होत नव्हत्या. या षटकात झाल्यात. स्विचचा प्रयत्न होता. पुन्हा दिशा खराब आहे. पंच सांगतायत वाईट बॉल. 62 धावा धावफलकावरती. चला नो आर्ग्युमेंट विथ अंपायर. साईराज कोऑपरेट करा. योग्य तो डिसिजन पंचांनी दिलाय. कालच्या दिवसामध्ये देखील एक जबरदस्त अंपायरिंग. पारंगे सर असतील, कुरुंगले सर असतील, आज देखील कदम सर आपण पाहतोय. फार चांगली अंपायरिंग या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय. अंपायरचं देखील कौतुक करूयात. 4 षटकांमध्ये 62. पहिलेच 2 बॉल वाईट फेकलेत साईराजनं. अमोल दरेकर. मोठा फटका स्लॉट मध्ये. आज बॅट आणि बॉलचा योग्य संयोग जुलतोय. बॉल चालाय सीमा पार. अमोल दरेकरचा आणखी एक हा दर्जेदार षटकार. आणखी एक तीर. बॉल सीमा पार. 6वा क्रमांकाचा षटकार. बॉल छू मंतर सीमा पार. 7व्या क्रमांकाचा वैयक्तिक षटकार अमोलच्या बॅटमधून. हा अनमोल षटकार.
हॅलो. SSD अर्णविलेन वावरल्याने त्याच्या विरोधात जनमान खांबेवाडी टीम. चला आपण टॉससाठी या दोन्ही टीमचे कॅप्टन. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉससाठी या. जनमान खांबेवाडी आणि त्याच्या विरोधात SSD अर्णव 11 वावरले टीम. आदित्य पटापट अजिंक्य म्हणजे दुसरी मॅच लगेच पुकारा पुढला फायनल ती नंतर लास्ट. एक 5 मिनिटं घ्या तुम्ही फोन करायला. जियांश 11 दामणे आणि त्याच्या विरोधात राही 11 ओराले टीम. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती आपण तयारीत राहा. पुढच्या 10 मिनिटात आपला टॉस केला जाईल याची नोंद घ्या आपण. जियांश 11 दामणे आणि राही 11 ओराले टीम लॉर्ड्समधली शेवटची मॅच असेल. चला अगदी आपण वेळेत आता म्हणायला हरकत नाही आहेत. जरा या ग्रुपकडे आपण जाऊयात. अगदी पुढची मॅच फार अटीतटीची असणार आहे. परंतु या ग्रुपमध्ये जर तुम्ही विचार करायला गेलं तर अगदी सोमजाई गुंडगे टीम आणि श्रीराम वॉरियर्स उजवले टीम या संघादरम्यानचा विचार करायला गेलं तर अगदी ग्रुप टॉपरसाठी लढत आहे. दोन्ही टीमचं कौतुक करूया. दोन्ही टीम सेमीफायनलमध्ये दाखल झालेल्या आहेत यात शंका नाही आहे. परंतु सध्या मॅच रोमांचकारी आहे. कोण म्हटलं जातं ना चोरावरती मोर आणि त्याच्यावरती होणारा शिरजोर हे पाहणं फार गरजेचं आहे. शेवटची करू ती काय फरक आहे. शेवटची करू ती मॅच 3 ओव्हरची करू ती. चला जरा स्पीड अप करा प्लीज. अजून 12 मॅच बाकी आहेत. वरून फुटलाय तो काढतो बाजूला फेकून दे त्याला. सरांसाठी स्कोररचा कॉल फार महत्वाचा असतो. इथे पहिलाच बॉल डॉट आलाय. 83 धावत संख्येचं टार्गेट आहे. अगदी आपण पाहतोय सोमजाई गुंडगे आणि त्याच्या विरोधात या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते ती मात्र श्रीराम वॉरियर्स उजवले टीम. दोन्ही टीमचं कौतुक करूया. या लॉट्समधून या ग्रुपमधून या दोन्ही टीम क्वालिफाय पाहायला मिळत आहेत. पहिला झटका पंचांकडे अपील तंत्राचा वापर. या ठिकाणी रोशन मोरे नावाचं हे वादळ शांत केलंय मैदानावरती. मी म्हटलं होतं की कालचा दिवस रोशन मोरेंचा होता. बॅटिंग बॉलिंग सगळंच काही पाहायला मिळत होतं. परंतु या क्षणी परतीचा प्रवास करताना दिसतील रोशन मोरे. जबरदस्त मोठा हादरा सोमजाई गुंडगे टीमला.
पहिलाच बॉल डॉट आला. तदनंतर आपण पाहतोय परतीचा प्रवास. त्याची जागा घेण्यासाठी साईराज हा बॅटर. अर्णव आता बाकीची मजा करायला मोकळे झालेत. आणखी एक विकेट. वॉट अ बॉलिंग अटॅक. जबरदस्त पॉवरफुल. जमेची बाजू सध्या मैदानात. बॅक टू बॅक 2 विकेट आल्यात. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. गोलंदाज अमोल दरेकर एक चांगली हुकमी गोलंदाजी. अगोदरच्या सत्रामध्ये पाहिलं होतं. जबरदस्त ताबेदार अगदी दावेदारी केली बॅटिंग लाईन वरती आणि वन मॅन आर्मीच्या धावा साकारत 62 धावांची बहारदार केली. स्पर्धेमधला पहिला अर्धशतक अमोल दरेकरच्या नावावरती. अगदी 22 बॉल पेस केल्या आणि 62 धावा, ज्याच्यामध्ये 7 षटकार 4 चौकार आपल्याला पाहायला मिळाले होते आणि ती सुद्धा नाबादची पारी पाहायला मिळाली. सोपं नसतं मित्रांनो, टेनिस जगतामध्ये तर नाहीच नाही, परंतु या क्षणी अमोल दरेकर सध्या मैदानात दावेदारी पेश करतायत. अभी नहीं तो कभी नहीं. लढत मात्र मैत्रीपूर्ण आहे, यात कोणती शंका नाही. ऑन हॅट्रिक बॉल, जिथे मात्र सटीक लेंथ लाईनची गोलंदाजी पाहायला मिळते. मेन पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय विशाल पाटील सर. अनेक कॉर्पोरेटच्या मॅच असतील, मुंबई, पुणे, रायगड या संपूर्ण प्रांतामध्ये त्यांची एक वर्णी पाहायला मिळाली. आज या ठिकाणी खास करून त्यांना इन्व्हाइट केलं गेलंय. वावरले प्रीमियर लीग खरं म्हणायला गेलं तर हे वावरलेचं मैदान आणि ही समाजाची प्रीमियर लीग आपण अनुभवतोय. 6 धावेने खणखणीत षटकार जरूर आला. पुन्हा एकदा फ्रंटवरती येऊन खेळण्याचा प्रयत्न. बॉलला फक्त दिशा दिली आहे. येतोय लॉंग ऑफ रिजनचा हा चौकार. या ठिकाणी उपस्थित झालेले सर्व खेळाडू, स्पर्धा आपल्यासाठी जरूर आहेत, परंतु जसं आम्ही म्हणतो ना, क्षत्रिय राव मराठा समाज आयोजित 96 कोले 36 बोरोटी प्रीमियर लीग 2025 समाजाची लीग आहे. आणि अशा परिस्थितीत तुम्ही विचार करायला गेलं तर आपल्या बरोबर आपल्या समाजाचे जे काही ज्येष्ठ वरिष्ठ लोक या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत, त्या सर्वांना कळकळीची नम्र विनंती आहे. ही स्टेज आपल्या खेळाडू आपल्यासाठी आहे आणि मैदान आपल्या खेळाडूंसाठी प्लॅटफॉर्म क्रिएट करत आहे. अशा वेळी आपण मैदान स्टेजवरती येऊन स्थानपन्न होणं ही काळाची गरज आहे. विनंती असेल सर्व ज्येष्ठ वरिष्ठ नागरिकांना की या स्पर्धा आपल्या मुलांची चालू आहे, त्यामुळे आपण मंचावरती येऊन स्थानपन्न व्हा. स्पर्धेच्या माध्यमातून आपल्या सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक संघर्षमय स्वागत. षटकाराला चौकाराला एक चांगली बॅटिंग लाईन, परंतु नंतर गोलंदाजीला ऋत्विक आपण पाहतोय. समोर बॅटर समीर शिंदेचा एक क्रिकेटमधला प्रवास फार वेगळा आहे. अगदी हलाखीची परिस्थिती आणि त्यातून क्रिकेटमध्ये एक चांगलं नाव त्यांनी निर्माण केलं. सिंगल जरूर आली आहे. ऋत्विकचा हा नेक्स्ट बॉल हवाई हल्ला जरूर चढवलाय. क्षेत्ररक्षक तैनात. आज आदित्यचे हात मला वाटते चेक करावे लागणार आहेत. थोडा प्रश्नचिन्ह निर्माण झाला. बाकीचे जे पाठीराखे आहेत ते म्हणतायत बाबा हाताला काही लवचिंबक वगैरे आहे की काय बघा, की फेविकॉल लावून आलेत. एकही झेल आज ड्रॉप केला नाही आदित्यने. न्यू बॅटर मैदानात दाखल होत आहेत. मिहीर
षटकार आपण पाहिला, चौकार पहिल्या षटकामध्ये. तदनंतर दुसरं षटक प्रगती पथावरती येतंय काय, पहिली धाव घेतायत काय आणि त्या क्षणाला विकेट परतते काय. मिहीर आपण पाहतोय सध्या बॅटिंग लाईनवर. स्पीडअप करा. जशी रात्रीची थंडी फार उच्चांक गाठताना दिसून आले आहे, तसं आजचं ऊन सुद्धा उच्चांक गाठणार, यात कोणती शंका नाही. इथे सुद्धा सिंगल पाहायला मिळते. सिंगलच्या मदतीने टोटल 12 आकड्यावरती 83 धावसंख्येचं टार्गेट सेट केलं गेलं आहे. अगदी तुत्तू मैमाईचा खेळ चालू आहे. स्पीडअप करा प्लीज दोन्ही टीम, डोंट वेस्ट टाइम. पुलर लेन या ठिकाणी पाहायला मिळते आहे आणि पंचांचा नो बॉलचा इशारा येतोय. नो बॉलवरती सोने पे सुहागा, चौकार 4+1, अतिरिक्त 5 धावांचा हा बोनस आणि धावत संख्या अनिल कुंबळे यांची बर्थ डेट सांगत 17 आकड्यावरती 17. हा बॉल आलाय डॉट. चांगली रणनीती आखली जाते खरे म्हणायला गेलं तर या ठिकाणी गोलंदाजच्या बाजूने, परंतु एक चुकीचा बॉल फेकला गेला. फायदा समीरने जरूर उचलला होता, परंतु आउटसाइड द लेग स्टंप, इट इज वाईड. आणखी एक चुकीचा बॉल. दिशाहीन गोलंदाजे ऋत्विकच्या माध्यमातून 18 धावा धावफलकावरती लागल्या जात आहेत. सांघिक कुठेच आहे, दुसरं षटक आहे. 5 षटकांमध्ये एखाद्या बॅटरला सेट होण्यासाठी वेळ जरूर लागतो. म्हणण्यापेक्षा 3 षटकांमध्ये एखादा बॅटर आला नव्याने तर मात्र तो सेट होऊन जातो. परंतु या ठिकाणी समीर शिंदे चांगली बॅटिंग लाईन साकारतायत. डीप एक्स्ट्रा रिझनला बॉलला ट्रॅव्हल केलाय. बॉल सीमारेखा पार येतोय पुन्हा एकदा. समीर ब्रँडेड हा चौकार.
सावध पवित्र्याचा फटका आपण पाहतोय. समीरच्या बॅटमधून सिंगलवरती कॉन्सन्ट्रेट केलं आहे. त्यालासुद्धा माहिती आहे सामन्यात एक औपचारिकता दृष्टिकोनातून पाहायला मिळते. काय करायचं त्यांचा टॉस घ्यायचा आहे का? तेव्हा कांबेवाडी आले का बरोबर? इथे सुद्धा आले सिंगल. 35 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. चांगला फटका यावेळी समीरच्या बॅट मधून. इथे सुद्धा सिंगल आहे. शांत घेतलंय अगदी या मॅच मध्ये. चला कमिटी मेंबर आमच्यापर्यंत जरा निर्णय येऊ द्या. नेक्स्ट मॅच कोणती असेल? दरम्यान विनंती आहे SSD अर्णव 11 वावरले आणि त्याच्या विरोधात जानमान खांबेवाडी यस चौकार आहे. थँक्यू. जरा निर्णयाकडे आम्ही बोलतोय सर, माफी असावी. षटकार आहे का? चांगला फटका यावेळी. चांगली बॅटिंग लाईन आले शेवटच्या क्षणाला, परंतु षटकार ज्याच्या बॅटमधून आला सार्थक सुरू आहे. छाग आहे. प्रीमियर लीग खरोखर कशी गाजवायची, गोलंदाजी असू द्या फलंदाजी असू द्या, एक चांगलं कार्य आहे. छोटा पॅकेट आहे, धमाका मात्र बडा आहे. चला विनंती करतो SSD अर्णव 11 वावरले आणि जनमान खांबेवाडी आपण पुढच्या 5 मिनिटांमध्ये टॉससाठी यायचंय. वावरले टीम उपस्थित आहे. जनमान खांबेवाडी पुढच्या 5 मिनिटांमध्ये आपण या ठिकाणी टॉस करण्यासाठी सज्ज व्हायचं आहे. अन्यथा सामन्याची षटके कमी केली जातील याची नोंद घ्या. जो लेट येईल त्या टीमची षटके कमी होतील याची नोंद घ्या आपण. सिंगल आली आहे. 6 बॉल्स खरं म्हणायला गेलं तर 37ची गरज असताना सिंगल आले आणि टोटल मात्र 47 या आकड्यावरती. व्हॉट अ बॅटिंग लाईन यार. सार्थक आज थांबत नाही आहेत. चांगली पटकेबाजी चालू आहे. आनंद घेतायत ते स्पर्धेचा. फुलर लेंथ आदित्य स्वतःच्या मनगडातल्या ताकदीवरती विश्वास दाखवला. पंचांचा नो बॉलचा इशारा आणि गोलंदाजी त्याने आपल्या हातात घेतली. उचलण्याचा प्रयत्न इथे प्री हिट मिस केला गेलाय. जानमान खांबेवाडी टीम चला ऑफिशियल रिव्ह्यू आहे का? ओके चला जाऊया आपण टेक्निकल टीम कडे. आदित्यवरती विश्वास आहे, परंतु पाहूया काय घडतंय इथे. चेक केलं जाईल.
मला आदित्यने स्वतः स्पर्धेचं वैशिष्ट्य असो, स्वतः ओव्हर मागून घेतली होती खरं म्हणायला गेलं तर आदित्यने. आता रोहन पालांडेच्या हातात गोलंदाजी आहे. सार्थक फटकेबाजी चांगली झाली आहे, गोलंदाजी चांगली झाली आहे, परंतु इथे मी म्हणेल हा सामना आहे ना तुमच्यासाठी अनुभवाची गरज आहे. म्हणजे या सामन्यातून मोठा अनुभव तुमच्या पदरी जरूर असेल. हा चांगला फटका परतावा लागेल सार्थकला. मॅच इथं फिनिश होते. वेल प्लेड दोन्ही टीमचा आणि कॉंग्रॅच्युलेशन दोन्ही टीमसाठी. सेमीफायनल क्रमांक 1 आणि 2 ला खांबेवाडीचा कोणताही प्लेअर इथे असेल तर त्याने कृपया करून स्टेजशी संपर्क साधा. पुढच्या 2 मिनिटात आपल्याला या ठिकाणी हजेरी लावायची आहे, अन्यथा आयोजक निर्णय घ्यायला